सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड देवळालीगाव येथील गांधीधाम भागात बुधवारी दिनांक 3 जून रोजी रात्रीच्या वेळी जुन्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून थेट गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मुख्य आरोपीला शिर्डीतून फिल्मी स्टाईलने पेड्या ठोकल्या। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी प्रसार माध्यमांना माहितीनुसार ऋतिक राजेंद्र पारचे वय वर्ष 25 राहणार NMC क्वार्टर गांधीधाम देवळालीगाव नाशिक रोड हा तरुण मजुरी करून आपले पोट भरतो। बुधवारी रात्री जुन्या वादाची कुरापत काढून संशयितांनी ऋतिकला काढले। या भागात आमचीच भाईगिरी चालेल असं म्हणत संशयितांनी थेट ऋतिकच्या दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली। सुदैवाने ऋतिक या हल्ल्यातून बचावलाय। या घटनेनंतर ऋतिकने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित राहुल निकम, किशोर उर्फ किशा निकम दोघे राहणार NMC क्वार्टर देवळाली गाव आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। घटनेचं गांभीर्य ओळखून उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्यांचे पथक तात्काळ संशयितांच्या मागावर रवाना झाले। संशयित आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात पटाईत असल्याने त्यांनी पोलिसांची चांगलीच धावपळ उडावली। आरोपींचा माग काढत पोलीस पथक पुणे आणि अहिल्यानगर येथे पोहोचले। मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वी चतुर आरोपी तिथून पसार होत होते। अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व मानवी कौशल्याच्या बळावर मुख्य आरोपी किशोर सुरेश निकम उर्फ किशा वय वर्ष 27 राहणार मनपा वसाहत गांधीधाम हा शिर्डी परिसरात लपल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली। पथकाने शिर्डीत बेडा टाकून किशोरच्या मुसक्या आवळल्या। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केलाय। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकला असला तरी त्याचा भाऊ राहुल निकम आणि आणखी एक अनोळखी साथीदार अद्याप फरार आहे। उपनगर पोलिसांचे पथक त्यांच्याही मागावर असून लवकरच त्यांनाही गजाआड केले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, जयंत शिंदे, गौरव गवळी, सुनील गायकवाड, अनिल शिंदे, सूरज गवळी, संदेश रघतवार, पंकज करपे, प्रकाश देवरे, सतीश मंडवई, प्रवीण सांगळे, पोलीस हवालदार गोसावी अशांनी यशस्वीरित्या राबवली। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास गांधीधाम देवळालीगाव परिसरामध्ये फिर्यादी ऋतिक पारचे यास पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे किशोर निकम आणि राहुल निकम यांनी जुन्या भांडणाच्या वादावरनं त्याला धमकी देऊन त्याच्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या दिशेने त्याच्यावर त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा 341/2026 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथक या आरोपितांच्या मागावर होते। सदर आरोपितांना पकडण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच DCP श्री किशोर काळे सर तसेच ACP संगीता निकम मॅडम यांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलेले होते। यावरून आमच्या DB पथकाने सदर आरोपितांचा पुणे तसेच अहिल्यानगर भागामध्ये कंटिन्यू शोध घेतला असता सदरच्या जो मुख्य आरोपी होता कृष्णा निकम तो आज सकाळी पहाटे शिर्डी परिसरातून मिळून आला। त्याच्याकडे त्याने ज्या वेपनमधनं फायर केलं होतं ते सुद्धा आम्हाला त्याच्या ताब्यातून मिळालेले आहे। सदर आरोपीस आम्ही अटक केलेली आहे। सर नेमकं कारण काय होतं एवढे त्या दोघांचं फिर्यादी आणि जे आरोपी आहेत त्यांचा जुना भांडणाचा वाद होता, किरकोळ भांडण होत राहायचे त्यांचे, त्यावरून सदरची घटना घडलेली होती। या आरोपीवर काही गुन्हे का रेकॉर्डवरच आहे का? हो, सदर आरोपीवर उपनगर पोलीस स्टेशन येथे 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे।